जसे जसे दुःख येतात लोक धावतात, ह्या ज्योतिषाकडे जा, त्या पत्रिकेकडे जा, ह्या बाबाकडे जा, इकडे जा. मग माझं तर म्हणणं काय, तुम्ही स्वामींसमोर बसा, मन मोकळेपणाने बोला, 1 नाही 2 तास बोला, स्वामींचं नामस्मरण करा. कधी कधी स्वामींची एक माळ करणं सुद्धा होत नाही. मी घेते स्वामींचा संकल्प, सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे 6 लक्ष जप स्वामींचा. कोणतेही तुमचं सोल्युशन असो, तुमचं नामस्मरण घडतं, तुमचा पास्ट क्लिअर केला जातो, तुमचा प्रेझेंट व्यवस्थित चालतं आणि फ्युचरसुद्धा ब्राईट होतं. पारायण करणं म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये, आयुष्यामध्ये जगायचं कसं हे शिकवतात. कुठलंही पारायण करा, त्याच्यामध्ये गुरुचा उपदेश, काय केल्यामुळे दुःख आलं, किंवा शंकर महाराज आपल्या भक्तांवर येणारी संकटे, वादळे हे स्वतःवर घेतात. तर याच्या पारायणाचे भरपूर पद्धती लोक करतात. कोणी 3 दिवसाचं करतं, कोणी 7 दिवसाचं करतं. तर श्रीपाद प्रभूंचा जन्म हा चित्रा नक्षत्रावरती झाला. तर चित्रा नक्षत्रावरती हा 1 अध्यायाचं तुम्ही पारायणासाठी स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर एक सिद्धमंगल स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये श्रीपाद प्रभू तुम्हाला भेटतात, प्रश्नाच्या मार्फत भेटतात, उत्तराच्या मार्फत भेटतात. आता ह्या कलियुगामध्ये मनुष्याने कसं जगलं पाहिजे, कोणती कोणती मूल्ये आचरणात आणली पाहिजेत, हा सगळं जे म्हणतो ना आपण शिकवण, ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतमधून तुम्हाला मिळते. करोडो रुपये जरी दिले ना, तरी हे ज्ञान तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटणार नाही, जे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथामधून 53व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले. माझ्या ग्रंथाचं पारायण चालू असताना जो भक्त हे वाचन करत असेल किंवा पारायण करत असेल, त्या भाग्यवान भक्तास मी गाणगापूरवरून प्रसाद पाठवण्यात येईल. आणि तो प्रसाद घेऊन येणारी व्यक्ती ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या 33व्या पिढीतील असेल.